हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा गुरुवार 4 जूनचा एपिसोड धमाकेदार होता. न भूतो न भविष्यती इतका भारी. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शेवटी दांगट परिवाराच्या आशीर्वाद बंगल्याला बाईचे पाय लागले आहेत. राजा हा अवनीला घेऊन घरी पोहोचला. मग संपूर्ण दांगट परिवाराने घर एखाद्या नव्या नवरीसारखं सजवलं होतं. फुलांच्या माळा लावल्या होत्या, लाइटिंग लावली होती, DJ लावला होता. नाचत गात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अवनीचं आणि राजाचं घरी स्वागत झालं. आणि मग अवनीचा घरात गृहप्रवेश झाला. लक्ष्मीच्या पावलांनी अवनीने घरात प्रवेश केला आणि आपल्या धोंडी अण्णांनी चक्क अवनीच्या पायावर डोकं ठेवून तिला नमस्कार केला आणि म्हणाले, हा बाईचा आशीर्वाद असाच आमच्या घरावर कायम राहू दे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दांगट परिवाराच्या घरी महेशच्या सगळ्या गुंडांना त्यांनी खांबाला, जमिनीला असं बांधून ठेवलेलं असतं. आणि पाण्या हा चांगलीच दादागिरी करतो. त्याच्या हातामध्ये एक मोठा दांडू असतो आणि या दांडूने तो सगळ्या गुंडांची जबर धुलाई करत असतो. दे दनादन दे दनादन सगळ्या गुंडांना तो मारत असतो. आणि पायलसुद्धा तेथेच असते. धोंडी अण्णा मस्त दारू पीत बसलेला असतो. सुलू आत्या हे सगळं पाहत असते आणि धोंडी अण्णा म्हणतो, ए पाण्या, किती मारतोय रे त्याला, एकदाचा गादा मारून टाक त्याला, म्हणजे काही टेन्शनच नाही. पाण्या म्हणतो, अरे काय बोलताय तुम्ही. तर ही सुलू आत्या खूप चिडते की हे सगळे गुंड, हे सगळे धोंड्याची मुलं या गुंडांना कसं मारताय. तर पायली म्हणते, पानू, तुला खूप तहान लागली असेल ना या सगळ्यांना मारून मारून, चल थंडगार शरबत पी. ती पाण्याला शरबत प्यायला देते. पाण्या हे शरबत पितो आणि धोंडी अण्णाची दारू सुरूच असते. सुलवात्या चिडून म्हणते, अरे बाप, जसा गुंडाळ तसं पोरं पण गुंडच सगळे. अरे किती मारताय त्यांना, सोडा बरं का त्यांना, नाहीतर मी तुम्हाला सोडायची नाही. तर हा धोंड्यांना म्हणतो, ए सुले, हे काय तुझ्या सासरचे काय, तुला काय त्यांचा इतका पुळका, चल निघ इथून. सुलवात्या चिडून म्हणते, ए धोंड्या, माझ्या तोंडाला तोंड द्यायचं नाही या. मला असं बोलला ना, थांब, तुम्हाला चांगलाच आता माझा हिसका दाखवते. आत्ताच्या आत्ता त्या देशमान्यांना फोन करून बोलूनच घेते, मग ते तुम्हाला कसं धुणार ना ते पाहतच राहा. पाण्या, धन्या, यशादा सगळे घाबरतात. तर धोंडियांना चिडून म्हणतो, ए कोणाला बोलवायचं ते बोलव, इथंच बसलेले मी, कोणाच्या बालाने घाबरत. सुलू आत्या म्हणते, असं ना, तुम्हाला दाखवतेस माझा दणका. असं म्हणून सुलू आत्या घरात निघून जाते. आणि पाण्याला कोणतं बळ आलेलं असतं काय माहीत. पाण्या या 3-4 गुंडांची धुलाई करतच राहतो, त्यांना मारतच असतो. आणि इकडे महेश आणि चंद्रकांत हे दोघे एका ठिकाणी येऊन थांबतात. त्यांच्या मागे गुंडांची सुद्धा गाडी असते. चंद्रकांत हा पूर्णपणे दुःखी झालेला असतो, हताश निराश झालेला असतो. महेश विचारतो, काय झालं बाबा, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का, आपण जायचं का दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये. तर चंद्रकांत म्हणतो, नाही रे, काही नाही, बरं आहे मी. चंद्रकांत हा तसाच शांत बसून राहतो. त्याला अवनीने जे काही केलं याचं खूप दुःख होत असतं. आणि तेवढ्यात सुलू आत्या त्याच्या मोबाईलवर फोन करते. महेश फोन उचलतो आणि विचारतो, काय झालं. तर सुलू आत्या म्हणते, अहो असे काय मुरदाट गुंड पाठवले हो, त्या धोंडीन त्याच्या पोरांनी त्यांना पकडून ठेवलं आणि बेदम मारहाण करताय. महेश चिडून म्हणतो, हे शक्यच नाही आहे. तर सुलू आत्या चिडून म्हणते, असं कसं शक्य नाही आहे, सगळं शक्य आहे. तुमचा विश्वास बसत नसेल ना तर या इकडं आणि स्वतःच्या डोळ्यांनी पहा. महेश चिडून म्हणतो, आलोच आत्ता. सुलू आत्या फोन कट करते आणि खूप खुश होते. आता पहा धोंडीन त्यांच्या पोरांची कशी धुलाई होते ते. आणि महेश हा चंद्रकांतला म्हणतो, बाबा तुम्ही घरी जा, मला एक खूप महत्त्वाचं काम आहे, तुम्ही जाल ना. तर चंद्रकांत म्हणतो, होय रे, तू जाय, मी जाईल माझा घरी. महेश हा आपल्या गाडीतून खाली उतरतो, या गुंडांच्या गाडीत बसतो आणि दांगट परिवाराच्या घराकडे यायला निघतो. आता सगळ्यांचं काही खरं नाही, एवढं मात्र खरं. इकडे राजा आणि अवनी एके ठिकाणी उसाचा रस प्यायला थांबलेले असतात. राजा उसाचा रस घेत असतो आणि अवनी ही गाडी जवळच उभी असते. अवनीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आज चंद्रकांत तिच्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये जे काही बोलला हे सगळं तिला आठवत असतं. अवनीला आठवतं की बाबा म्हणाले, नाही, आज तुम्ही माझ्या मुलीचं लग्नाने लावून दिलं आहे, आज तुम्ही माझ्या मुलीची तिरडी बांधली आहे, तिरडी. अवनीला आठवतं की बाबा म्हणाले होते की आज माझी अवनी माझ्यासाठी मेली, देशमानेंची मुलगी संपली, मेली. आणि हे सगळं आठवून
अवनी खूप दुःखी होते. तेवढ्यात राजा तिच्यासाठी थंडगार उसाचा रस घेऊन येतो आणि म्हणतो प्या. पण अवनी त्यासाठी नकार देते. राजा तिला समजावून सांगतो, प्या मॅडम, एवढ्या टेन्शनमध्ये ना शुगर लेवल कमी होते, याने शुगर लेवल नॉर्मल होईल, नाहीतर त्रास होईल तुम्हाला. मी एका रीलमध्ये पाहिलं होतं. अवनी हसते आणि राजाकडून उसाच्या रसाचा ग्लास घेते, पण ती एक घोटच रस पिते आणि राजाला उसाचा रस देऊन टाकते. राजा विचारतो, आता सांगा पुढे काय करायचं? तर अवनी म्हणते, आता पुण्याला जायचं. राजा विचारतो, पुण्याला पण कुठे जायचं? तर अवनी सांगते, पुण्याला सदाशिव पेठेत माझी एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीकडे आपण जाऊया. राजा म्हणतो, ठीक आहे, तुम्ही त्या मैत्रिणीला कॉल करा आणि कन्फर्म करा. अवनी गाडीतून आपला फोन बाहेर काढते, तर तिच्या लक्षात येतं की तिने तर पळता पळता सिम कार्ड बाहेर फेकून दिलं होतं. अवनी म्हणते, माझं सिम कार्ड तर. राजा तिला सांगतो, अहो मी तुम्हाला फक्त सिम कार्ड काढून ठेवायला सांगितलं होतं, तुम्ही तर डायरेक्ट ते फेकूनच दिलं. ठीक आहे, मी माझा हॉटस्पॉट चालू करतो, तुम्ही इंटरनेट कॉल करा. असं म्हणून राजा हॉटस्पॉट सुरू करतो. अवनी म्हणते, मी बोलते बाजूला जाऊन. राजा तिला म्हणतो, नाही नाही, तुम्ही येथे थांबा, मी तिकडे जातो. राजा बाजूला जातो आणि अवनी ही तिच्या मैत्रिणीला कॉल करते. अवनीची मैत्रीण फोन उचलते आणि विचारते, अगं अवनी, किती दिवसानंतर कॉल केला आहे? अवनी म्हणते, हो खूप दिवस झाले यावेळेस. अगं मला पुण्याला यायचं आहे, मी निघाली आहे, तुझ्याकडे काही दिवस राहू शकते ना? तरी मैत्रीण म्हणते, अरे वा, पण माझ्याबरोबर राहायचं असेल ना तर तुला पुण्याला नाही बँगलोरला यावं लागेल. अवनी विचारते, का? तर ही मैत्रीण सांगते, अगं मला हाईक मिळाली, थोडा पगार जास्त मिळत होता, म्हणून मी बँगलोरला शिफ्ट झाले. अवनी म्हणते, असं का? ठीक आहे, मी तुला नंतर कॉल करते, मी दुसरी काही सोय करेल. असं म्हणून अवनी फोन कट करते. आता काय करावं हाच प्रश्न अवनीला पडतो. आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर मॅडम कसला तरी विचार करत असतात. हवालदार विचारतो, काय झालं मॅडम, कसला विचार करताय? तर इन्स्पेक्टर मॅडम सांगते, राहून राहून मला त्या 2 पोरांचाच विचार मनात येतोय. तर हवालदार म्हणतो, त्यांचा काय विचार करायचा, झालंय त्यांचं लग्न, दोघे आता खूप आनंदात असतील. इन्स्पेक्टर मॅडम म्हणते, खरं आहे तुमचं गोष्टी, पण आपण त्या मुलीच्या वडिलांनी कसा गोंधळ घातला ते पाहिलं ना. आता मला मुलांच्या घरच्यांची भीती वाटतीये, त्यांनीसुद्धा असा काही गोंधळ घातला, त्या मुलीला नाही स्वीकारलं तर काय होईल? ही गोष्ट हवालदारला सुद्धा पटते. हवालदार म्हणतो, ठीक आहे मॅडम, आपण एक काम करूया, मी ना रेकॉर्ड्समधून त्या पोराचा फोन नंबर काढतो, त्याच्या घरी कॉल करतो आणि त्याची चौकशी करतो. इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, ठीक आहे, जा तुम्ही. पण इन्स्पेक्टर मॅडमला अजूनसुद्धा काळजी वाटत असते की सासरी गेल्यावर अवनीचं काय होणार. आणि इकडे अवनीच्या सासरी सुलुआत्या आणि दत्ता पुढे येतात. सुलुआत्या म्हणते, आता तुमचं काही खरं नाही, मी देशमान्यांना कॉल केलाय, थोड्या वेळात त्या येतील आणि तुमची कशी धुलाई करतील ना ते पाहतच राहा. सगळी मुलं चांगलीच घाबरतात, पण धोंडियांना काही घाबरत नाही आणि म्हणतो, अगं येऊ दे ग, देशमानेंना येऊ दे, नाहीतर आणखीन कोणाला येऊ दे, हा धोंडीराज डांगट कोणाच्या बापाला नाही घाबरत. तर हा दत्ता चिडून म्हणतो, आम्हाला हलक्यात नको घेऊ, आम्ही सुद्धा खूप डेंजर आहे बरं का. तर सुलुआत्या म्हणते, आता थोड्या वेळात गाडी येत असेल, मग तुमच्या कशा टांगात तुटत्या ना ते तुम्ही पाहतच राहा. यशोदा पाण्या धोंडियांना खूप चिडतात. धोंडियांना म्हणतो, अगं येऊ दे ना मग, कीप कमिंग, मी सुद्धा नाही घाबरत. आणि तेवढ्यात महेश गुंडांना घेऊन ते पोहोचतो. महेशला पाहून सगळे चांगलेच घाबरतात. महेश आपल्याबरोबर 2-4 डेंजरस गुंडांना घेऊन आलेला असतो. महेश या सगळ्यांकडे रागारागाने पाहतो आणि त्यांना इशारा करतो, अटॅक. आणि मग हे सगळे गुंड धोंडियांना, यशादा, पाण्या, धन्या या सगळ्यांवर अटॅक करतात आणि सगळे एकमेकांसमोर येऊन उभे ठाकतात. हा महेश चिडून म्हणतो, तुम्ही मला माझ्या बाबांना खूप त्रास दिलाय, आज मी तुम्हाला सोडणार नाही. यशादा विचारतो, शांतपणे सुद्धा बोलणं होऊ शकतं? तर महेश म्हणतो, शांतपणे नाही, आता मी तुमच्या सगळ्यांच्या तंगड्या तोडणार, हातपाय मोडून फेकून देणार. पाण्या चिडून म्हणतो, सोललेल्या कडपत्त्या, काय तू तोडशील रे, तुझे सगळे ढिल्ले आहे ना स्क्रू पार्टच आता पक्के करतो. महेशला खूप राग येतो आणि महेश हा जोरात पाण्याच्या अंगावर वार करतो, पण त्याच वेळेस पाण्याखाली वागतो आणि हा वार चक्क त्याच्या गुंडांच्या छातीवर बसतो. हे 2 गुंड जमिनीवरच पडतात. आणि मग यशदा हा इतका शांत आहे, तो सुद्धा या टकल्या गुंडाच्या अंगावर धावून जातो आणि त्याच्या डोक्यात ती मोडलेली खुर्चीच टाकतो, त्याला जागेवरच लॉक करतो. महेश हा पाण्याच्या पोटात जोरात मारण्याचा प्रयत्न करतो, पण पाण्या त्याचा वार थांबवतो. पण महेश पाण्याला या सरबताच्या गाडीवर फेकून देतो. आणि इकडे एक गुंड, कर्ली गुंड, हा धन्याच्या अंगावर धावून येतो. धन्या आणि पायल खूप घाबरतात
आणि मग हा कर्ली गुंड धन्याला उचलतो आणि धन्याच्या जोरात थोबाडीत मारतो. पण पायल या गुंडाचे केस ओढते, त्यामुळे गुंडाला खूप त्रास होतो. दांगट परिवार आणि महेशचे गुंड यांच्यामध्ये जगावेगळी आगळीवेगळीच फायटिंग सुरू असते. एक गुंड धोंडी अण्णाजवळ येतो, धोंडी अण्णाला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण दारू पिता पिता धोंडी अण्णा काही त्याला आवरत नाही. आणि इकडे महेश हा चक्क एकानंतर एक पाण्याच्या पाठीमागे जोरजोरात बांबूचे फटके देतो. पाण्याला खूप त्रास होतो. तेवढ्यात पाण्याच्या हातात एक सरबताची बाटली लागते आणि पाण्या ही सरबताची बाटली या महेशच्या डोक्यातच फोडतो. महेश खाली पडतो. तेवढ्यात दोन गुंड हे पाण्याला पकडतात. एक गुंड हा यशादाला पकडतो आणि मग धन्या, पाण्या हे सगळे गुंडांच्या तावडीत असतात. पायल घाबरते. महेश हा आपल्या गुंडांच्या मदतीने सगळ्यांना पकडतो आणि यशादाच्या पोटात बुक्की मारतो. पण यशादा हा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. यशादा आणि या महेशमध्ये चांगलीच मारामारी होते. हे सगळं पाहून सुलू आत्या आणि दत्ता खूप खुश होतात. तेवढ्यात महेश हा धन्याजवळ येतो आणि त्याला विचारतो, आता कसं वाटतंय? आणि तो सुद्धा धन्याच्या जोरात थोबाडीत मारतो. धन्या बाजूला जाऊन पडतो आणि तेवढ्यात नमी ही चक्क पोलपाट आणि लाटणं घेऊन येते आणि महेशची धुलाई करू लागते. पण महेश तिला पकडतो. या टकल्या गुंडाने यशाला पकडलेलं असतं, धन्याला एका गुंडाने पकडलेलं असतं आणि पाण्याला दोन गुंडाने पकडलेलं असतं. पायाला सुद्धा एक गुंड पकडतो आणि त्याच वेळेस यशादाचा फोन वाजतो. यशादा म्हणतो, अरे सोडणार रे, महत्त्वाचा कॉल आहे, मला बोलू दे मला. पण हा गुंड काही यशादाला फोनवर बोलू देत नाही. यशादा हा कसाबसा फोन आपल्या खिशातून काढतो आणि फोन उचलतो. तर चक्क हवालदार कोष्टीचा कॉल असतो. हवालदार कोष्टी विचारतो, कोण बोलतंय? तर यशादा सांगतो, मी यशोधन दांगड बोलतोय. हवालदार कोष्टी विचारतो, धनराजचा भाऊ का? यशादा हो म्हणतो. हवालदार कोष्टी सांगतो, अरे तुझ्या भावाचं लग्न लावून दिलंय आम्ही येथे, ती देशमानेची मुलगी आहे ना, अवनीशी. हे ऐकून यशादाला जबर धक्काच बसतो. यशादा विचारतो, खरंच का साहेब? हवालदार कोष्टी चिडून म्हणतो, अरे का मग काय चेष्टा करायला सांगतो का रे तुला? खरं खरं सांगतोय, सिरियसली लग्न झाले त्यांचं, खरं खरं. आता तुमचा तो भाऊ धनराज अवनीला घेऊन घरी येईल. सुनेचे लाड करायचे, तिचा सन्मान करायचा, तिला त्रास द्यायचा नाही. आम्ही मध्ये मध्ये येऊन चेक करत राहू, लक्षात ठेव. यशादा म्हणतो, हो साहेब हो, तुम्ही काळजी करू नका. आणि हवालदार कॉल कट करतो. यशादाला खूप आनंद होतो. यशादा सगळ्यांना ओढून सांगतो, अरे आपल्या धन्याचं लग्न झालं, धन्याने लग्न केलं. हे ऐकून सुलू आत्या दत्ताला जबर धक्का बसतो. तर धन्या, पाण्या, धोंडियांना, नमी, पायली या सगळ्यांना खूप आनंद होतो. यशदा हा ओढून ओढून आनंदाने सगळ्यांना ही बातमी देत असतो. इकडे धोंडियांनाला इतका आनंद होतो की तो या गुंडाला चक्क दारू पाजतो आणि मग सगळ्यांना एक वेगळं स्फुरण चढतं. सगळ्यांमध्ये एक वेगळीच ताकद येते. नमी या महेशच्या डोक्यात जोरात पोलपाट मारते. महेश खाली पडतो. मग यशादा, पाण्या, धन्या, धोंडियांना सगळेजण मिळून या गुंडांची जोरदार धुलाई करू लागतात. पायली, नमी सुद्धा त्यांची साथ देतात. एक एक करून या सगळ्या गुंडांना ते मधोमध आणतात आणि सगळेजण त्यांना मारत असतात. महेशला सुद्धा चांगलं धुवून काढतात. महेशचा गुंड म्हणतो, साहेब पळा इथून, नाहीतर आपलं काही खरं नाही, हे सगळे आपलं इथंच मारून टाकतील, यांना एक वेगळाच चेव आलाय. महेश म्हणतो, पळा मग. आणि मग सगळे एक एक करून तेथून पळून जातात आणि महेश हा कसाबसा तेथून सुटतो. सुलू आत्या चिडून म्हणते, अरे काय खरंय रे तुमचं, 10-10 माणसं आली आणि यांना पकडता नाही आलं, पळा इथून, काही कामाचे नाही तुम्ही. आणि महेश आणि त्याचे गुंड तेथून पळून जातात. धोंडियांना आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला खूप आनंद झालेला असतो. धोंडियांना आनंदाने डान्सच करत असतो आणि मग हे सगळे एका मागोमाग एक उभे राहतात. धोंडियांना, यशादा, पाण्या, धन्या, पायली, नमी सगळे एका लाईनमध्ये उभे असतात आणि धोंडियांना सुलू आत्याला म्हणतो, ए सुले, कावळीचा शाप काही लागत नाही. आता माझी सून या घरात येणार, माझ्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार आणि मी आता डान्सिंग 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 डान्सिंग. हे ऐकून सुलू आत्या दत्ताला खूप राग येतो. हे दोघे रागारागाने पाहत असतात. धोंड्यांना म्हणतो, आता फक्त डान्सिंग डान्सिंग. सुलू आत्या चिडून म्हणते, ए धन्या, माझ्या वाकड्यात जाऊ नको, मी तुला सोडणार नाहीये. तर धोंड्यांना म्हणतो, आता आम्ही सगळे नाचणार, घराचे दार उघडे ठेव, आम्ही आमच्या सुनेचा गृहप्रवेश करून घेणार आहे.
सुलहत्या रागारागाने निघून जाते आणि मग धोंडियांना, धन्या, यशा, पाण्या, पायली हे सगळेजण आनंदाने नाचत असतात, खूप खुश असतात. आणि इकडे यशोदा, पाण्या, धन्या हे थोड्या वेळानंतर राजाला कॉल करतात आणि यशोदा विचारतो, राजा तू लग्न केलंय हे खरं आहे ना? राजाला मोठा धक्काच बसतो. राजा विचारतो, तुम्हाला कसं कळलं? आणि आता कळलंय तर आता खोटं कसं बोलणार? हो, झालंय माझं लग्न. तर यशोदा म्हणतो, अरे पोलीस स्टेशनमधून कॉल आला होता. त्यांनी सांगितलंय की आता आपल्याला सुनेची खूप काळजी घ्यावी लागेल, ते अधूनमधून चेक करत राहणार आहे. हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. राजा म्हणतो, हो हो, घेऊ ना सुनेची काळजी. घरातील सगळे खूप खुश असतात. यशोदा विचारतो, तू घरी कधी येणार आहे? तर राजा सांगतो, थोडा वेळ लागेल, आम्ही ते लॉंग ड्राईव्हला जाणार आहे ना. तर यशोदा म्हणतो, अरे कुठं लॉंग ड्राईव्हला जाऊ नका, डायरेक्ट घरी ये, परिस्थिती खूप बिकट आहे, आत्ताच्या आत्ता घरी ये. राजा म्हणतो, ठीक आहे यशोदा, मी येतो घरी. आता अवनीला घरी यायसाठी कसं मनवायचं आणि घरी कसं न्यायचं हाच प्रश्न राजाला पडतो. राजा अवनीजवळ येतो आणि अवनीला विचारतो, काय झालं, निघायचं का पुण्याला? तर अवनी सांगते, नाही, माझी ती मैत्रीण बँगलोरला शिफ्ट झाली आहे, त्यामुळे तिच्याकडे नाही जाता येणार. राजाला मनातून आनंद होतो. राजा विचारतो, अरे यार, मग तुमची दुसरी कोणती मैत्रीण नसेल ना? अवनी म्हणते, नाही आहे. राजा म्हणतो, आणि अशा वेळेस नातेवाईकांकडे जाणं सुद्धा बरं नाही वाटत? अवनी म्हणते, हो, नातेवाईक आहेत, पण ते जास्त जवळचे नाही आहेत. राजा म्हणतो, खरंच तुमचा खूप प्रॉब्लेम झाला आहे. आपण असं करूया, तुम्ही ना माझ्या घरी या. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. राजा म्हणतो, या या, आमच्या घरी या. राजा हा गाडीच्या मागे जातो, जोरात उडी मारून यस म्हणतो. तेवढ्यात अवनी तेथे येते. अवनी हे पाहते. राजा म्हणतो, नाही काही नाही, गाडीला थोडं लागलं होतं ना, ते करत होतो, चला चला घरी जाऊया. तर अवनी म्हणते, नाही, मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. राजाला मोठा धक्काच बसतो. राजा म्हणतो, अहो पण का? तर अवनी म्हणते, अशा अनोळखी घरी मी कशी येणार? राजा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही काय टेन्शन घेताय? माझ्या घरची सगळी माणसं आहे ना, सोन्यासारखी आहेत, खूप चांगली माणसं आहे, तुम्हाला कशाचा त्रास होणार नाही. चला चला बसा गाडीत. अवनी म्हणते, नाही, पण मी तुझ्या घरात नाही येऊ शकत. राजाला खूप वाईट वाटतं. राजा म्हणतो, ठीक आहे मग नका येऊ, म्हणजे मी तुमच्यासाठी एवढं केलं तरीसुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर आता बोलून काय फायदा आहे? असं म्हणून राजा खूप दुःखी झाल्याचं नाटक करतो. अवनीलाही वाईट वाटतं. अवनी म्हणते, येते मी, ठीक आहे, पण आजच्याच दिवस येईल बरं का? राजा म्हणतो, चालेल ना, एक क्षणासाठी सुद्धा चालेल, बसा गाडीत. अवनी आणि राजा गाडीत बसतात आणि दांगट परिवाराच्या घराकडे यायला निघतात. आणि इकडे अवनीचे वडील चंद्रकांत देशमाने आपल्या घरी पोहोचतात. त्यांच्या मागे मागे विवानसुद्धा असतो. हे दोघेही घराच्या गेटमध्ये येतात. या दोघांना पाहून सगळेजण बाहेर येतात आणि चंद्रकांत खूप दुःखी आहे हे सगळ्यांच्याच लक्षात येतं. विवानची आई त्याच्याजवळ येते आणि अवनीची आई विचारते, अहो कुठे होतात? पण चंद्रकांत काहीच बोलत नाही, तो खूप शांत असतो. अवनीची आई विचारते, कुठे अवनी, बाहेर आहे का? अवनीची आई आणि स्वाती बाहेर जाऊन पाहतात, पण बाहेर कुणीच नसतं. चंद्रकांत हा जागेवरच उभा असतो. अवनीची आई चंद्रकांत जवळ येते आणि विचारते, अहो आपली अवनी कुठे आहे? पण चंद्रकांत काहीच बोलत नाही. अवनीची आई विवानला विचारते, अवनी कुठे? तू तरी सांग विवान. तर विवान म्हणतो, अहो मला काय विचारताय, विचारा ना यांना, यांच्याच नजरेसमोर त्या ड्रायव्हरबरोबर तिचं लग्न लावून दिलंय पोलिसांनी. हे ऐकून अवनी, स्वाती आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. अवनीची आई पुढे येते आणि चंद्रकांतला हात लावून म्हणते, अहो. तर चंद्रकांत म्हणतो, हात नको लावू, सुतक आहे आपल्याला, आजच माझ्या मुलीला माती देऊन आलोय मी. हे ऐकून अवनीची आई, स्वाती आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. चंद्रकांत सांगतो, आपल्या सगळ्यांना सुतक आहे. असं म्हणून चंद्रकांत हा घराच्या मागच्या बाजूला येतो. तेथे पाणी भरून ठेवलेलं असतं. चंद्रकांत एका कळशीत पाणी घेतो. अवनीची आई विचारते, अहो हे काय करताय तुम्ही? चंद्रकांत सांगतो, मुलगी गेली आहे आपली, आणि मुलगी गेल्यावर सुतक असतं, आणि मला माझ्या मुलीच्या नावाने शेवटची आंघोळ करायची आहे. माझ्या मुलीने माझ्या इब्रतीचा विचार केला नाही, माझ्या इच्छेविरुद्ध लग्न केलं, आणि आता ती माझ्यासाठी कायमची मेली आहे. अवनीची आई आणि स्वातीला खूप वाईट वाटतं. त्या रडू लागतात आणि मग चंद्रकांत चक्क या कळशीने स्वतःच्या डोक्यावर पाणी ओतून घेतो, आंघोळ करतो. सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात. अवनीची आई, स्वाती रडत असतात. चंद्रकांत संपूर्ण कळशी स्वतःच्या डोक्यावर उलटी करतो आणि ही कळशी फेकून देतो. एका बापासाठी आज त्याची मुलगी कायमची गेलेली असते.
कायमची मेलेली असते. आणि इकडे चंद्रकांत हा दुःखी असतो, पण दुसरीकडे दांगट परिवाराच्या घरी मात्र आज दिवाळी असते. सगळेजण खूप आनंदात असतात. धन्या, पाण्या, यशादा संपूर्ण घराची साफसफाई करत असतात. नमी हे पाहते आणि म्हणते, असं वाटतंय यांच्या घरी सून नाही येते तर साक्षात लक्ष्मी येते. धन्या, पाण्या, यशादा घराची साफसफाई करतात. त्यानंतर घराला फुलांच्या माळा लावतात. यशा, पाण्या, धन्या घराला लाईटिंग लावतात. घराची जी समोरची बाजू असते ती चांगली पुसून काढतात, धुवून काढतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि मग नमी ही यशादाला रांगोळीचा डब्बा देते. यशादा हा घराच्या अंगणात भल्ली मोठी रांगोळी काढतो. तेवढ्यात धोंडी अण्णा येतो. धोंडी अण्णाला हे आपल्याला सुधारलेलं नीटनेटकं स्वच्छ घर पाहून खूप आनंद होतो. आणि तेवढ्यात धोंडी अण्णाची नजर त्या कुदळवर जाते, जी कुदळ अनेक वर्षांपूर्वी सुलवात्याने या घराच्या भिंतीत मारली होती. धोंडी अण्णा या कुदळजवळ येतो आणि या कुदळला पाहताच त्याला आठवतं की सुलवात्याने त्याच्या घराला शाप दिला होता की या घरात कोणतीच बाई पाय ठेवणार नाही, या घराला कधीच बाईचा आशीर्वाद मिळणार नाही, हा माझा शाप आहे. हे सगळं धोंडी अण्णाला आठवतं. धोंडी अण्णाच्या डोळ्यात पाणी येतं. धोंडी अण्णा म्हणतो, कावळीच्या शापाने गाय मरत नाही. आज माझ्या घराला सुनेचे पाय लागणार, बाईचा आशीर्वाद मिळणार. पाहता पाहता अंधार पडतो, रात्र होते आणि दांगट परिवाराचं घर हे रोषणाईने उजळलेलं असतं. यशा, पाना, धोंडी अण्णा, धन्या हे सगळे सुंदर तयार होऊन येतात. नव्या कपड्यांमध्ये छान दिसत असतात. तेवढ्यात पायली येते आणि म्हणते, अरे वा, सगळे किती छान दिसत आहे आणि माझा पानू तर खूपच छान दिसतोय. पानूसुद्धा खुश होतो. आणि मग यशोदा म्हणतो, लावा रे डीजे. तर धोंड्यांना म्हणतो, अरे थांब थांब, आधी त्या सुलला तर बोलू दे. सुले सुले असा आवाज तो देतो, पण सुलू हत्या काही बाहेर येत नाही. धोंड्यांना म्हणतो, ए कावळे, ये लवकर बाहेर. तेवढ्यात सुलू हत्या आणि दत्ता बाहेर येतात. धोंड्यांना म्हणतो, पाहिलं का, कावळीला कावळीचीच भाषा आवडते. आणि सगळेजण हसू लागतात. तर धोंडी अण्णाला सुलवात्या म्हणते, अरे लय खुश दिसतोय, आज काय घरदार माझ्या नावावर करणार आहे की काय? तर धोंडी अण्णा म्हणतो, घरदार तुझ्या नावावर नाही करणार आहे, आज माझी सून या घरी येणार आहे. तुझा शाप आम्हाला फळला नाही. आता आमच्या घरी सून येणार, मग आम्ही डान्सिंग सिंगिंग, सिंगिंग डान्सिंग. हे ऐकून सुलवात्या खूप चिडते. धन्या, यशा, पाण्या खूप खुश होतात. आणि मग धन्या मस्त गाणं लावतो स्पीकरवर, आलिया गावात अजब वरात. आणि मग घरातील सगळेजण डान्स करत असतात. पायली डान्स करत असते, यशादा, पाण्या, धन्या, धोंडी अण्णा त्याच्या स्पेशल साईनमध्ये डान्स करत असतो. आणि तेवढ्यात नमी तेथे येते. नमीसुद्धा डान्स करत असते. धन्या आणि पाण्या म्हणतात, अरे तू येथे कशाला आली? आमच्या घरात आनंदाचा क्षण आहे. तुझ्या आईने तुला इथे पाहिलं ना, उगाच त्यावर विरजण टाकेल. पहा, ती इकडेच पाहतीये. तर नमी म्हणते, अरे मग तू पण नको पाहू आणि मला पण नको दाखवू. माझा दुपारीच मार खाऊन झालाय, आता मला नाचू दे. असं म्हणून नमी परत डान्स करू लागते. तेवढ्यात आजूबाजूचे लोकसुद्धा येतात. सगळे डान्स करत असतात. धोंडी अण्णा तर खूप खुश असतो. सुलवात्या दत्ताचा मात्र चांगलाच जळफाट होतो. तेवढ्यात राजा आणि अवनी हे घराच्या शेजारी येऊन थांबतात. अवनी विचारते, काय रे, येथे काही फंक्शन आहे का? आणि हे तुमच्या शेजारचं घर आहे का? तर राजा सांगतो, शेजारचं नाही, आमचंच घर आहे. माझ्या घरच्यांना कळलंय वाटतं आपलं लग्न झालंय. अवनी खूप चिडते आणि म्हणते, आपलं लग्न कुठे झालंय? खोटं लग्न आहे ना आपलं. तर राजा म्हणतो, ते आपल्या दोघांना माहिती आहे, त्यांना कोण सांगणार? अवनी म्हणते, मला काय माहीत नाही, आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना सांग हे खोटं लग्न आहे, नाहीतर मी जाऊन सांगते. राजा म्हणतो, नाही नाही थांबा, मीच जाऊन सांगतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, एक नंबर एपिसोड होता. पण पुढील एपिसोड यापेक्षा 10 पट भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा आणि अवनी या दोघांचं दणक्यात स्वागत होणार. दांगट परिवाराच्या घरामध्ये नवीन सुनेचा गृहप्रवेश होईल. लक्ष्मीच्या पावलांनी अवनी ही घरात गृहप्रवेश करणार आणि धोंडी अण्णा चक्क आपल्या सुनेच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद मागणार, तिच्यासमोर हात जोडणार. या बाईचा आशीर्वाद आमच्या घराला लाभलाय ना, हा असाच आयुष्यभर राहू दे. अवनीला काय करावं ते कळणार नाही. राजासुद्धा खूप इमोशनल होईल आणि धोंडी अण्णाच्या डोळ्यातून तर पाणी वाहतच असेल. फ्रेंड्स, खरंच पुढचा एपिसोड खूप भारी असणार आहे.
तुम्हाला सुद्धा हा पुढचा एपिसोड पाहायचा असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.